या शब्दामध्ये या ठिकाणी आपल्याला येशू ख्रिस्ताचा पाचवा उद्गार आपल्याला पाहायला मिळतो आणि तो म्हणजे मला तहान लागली आहे. या शब्दावरून आपल्याला येशू ख्रिस्ताचा मानवी रूप प्रगट होतो बरं का. तो मानव असल्याचं दिसून येतं. हो, येशूला तहान लागत होती, येशूला भूक लागत होती. ज्यावेळेस लाजर गेला त्यावेळेस येशू ख्रिस्त रडला. मानवाप्रमाणे त्याला भावना होत्या, चांगल्या भावना होत्या, वाईट भावना नव्हत्या, चांगल्या भावना होत्या. होय प्रियांनो, या ठिकाणी येशू ख्रिस्ताने मानवी रूपात असताना त्याला तहान लागायची, भूक लागायची, सगळं काही तो नावेत प्रवास करत असताना एका वेळेस तो नावेत झोपला. परंतु प्रियांनो, तो रात्र देवाशी बोलत होता. माणसाविषयी जी संकल्प होते ती देवाबरोबर आखत होता. होय प्रियांनो, या ठिकाणी जरी तो मानव रूपात होता, मग त्याने चमत्कार कसं काही केले? अहो प्रियांनो, ज्याने ते वादळ वारे थांबवले, ज्याने त्या समुद्राला शांत केलं, ज्याने सर्व माती, हवा, प्राणी सगळे जण त्याला ओळखत होते. जरी हा मानव रूपात असला तरी हा देवाचा पुत्र आहे, हा देव आहे, हे सगळे जण त्याला ओळखत होते. तो देव आहे, मानव रूपात असला तरी तो देव आहे, सगळे त्याला ओळखत होते. या ठिकाणी जर आपण पूर्वी वाचले नाही, मी पुन्हा सांगतो, काना गावातलं लग्न आपण आत्ताच पाहिलं. काना गावाच्या लग्नामध्ये प्रियांनो, या ठिकाणी येशूची वेळ आली नसताही येशूने आपलं कार्य केलं. या ठिकाणी उत्तम असा द्राक्षरस या ठिकाणी येशू ख्रिस्ताने बनवला. या ठिकाणी जर आपल्याला कळालं तर येशू ख्रिस्ताने तिकडे 6 दगडी रांजण होते. त्याने काय म्हटलं त्या भोजन कारभाराला येशू ख्रिस्ताने ते पाण्याने भरा, पण त्याने काय केलं? काटोकाट भरलं. काय केलं? हे लोक किती चांगले बघा, त्याने ते काटोकाट भरलं. ज्यावेळेस आपण पण येशू जे पण सांगेल ना त्यावेळेस ते आपण काटोकाट जर केलं तर आपल्याला येशू काटोकाट म्हणून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. या लोकांनी ते रांजण काटोकाट भरलं आणि ज्यावेळेस येशूने सांगितलं पाणी रांजणात घाला, त्यावेळेस ज्यावेळेस ते पाणी रांजणामध्ये घातलं ना त्यावेळेस पाण्याने आपला रंग बदलला, पाण्याने आपली चव बदलली, पाण्याने आपलं रूपांतर, त्या पाण्याचं रूपांतर द्राक्षरसाने स्वतः त्या पाण्याने केलं. या ठिकाणी पाण्याला कळालं, अरे बापरे, ही तर येशूची आज्ञा आहे, आपल्याला बदललं पाहिजे, म्हणून पाण्याने आपलं बदल केला. चांगला उत्तम अशा द्राक्षरसामध्ये स्वतःचं बदल करून टाकलं. वचनामध्ये सांगत आहे, त्याने म्हटलं पाण्याने ते रांजण भरा. त्याने त्या पाण्याला आज्ञा दिली नाही, त्या पाण्याला सांगितलं नाही किंवा काही त्याला हे बोललाच नाही त्याने काय पाण्याला, फक्त भरा आणि म्हटलं भोजन कारभाराकडे. त्याने आज्ञा नाही दिली, परंतु त्या पाण्यानं वळखलं. आज्ञा देणारा कोण साधारण माणूस नाही, मला निर्माण करणारा आहे. म्हणून त्या पाण्याने आपलं रूप बदललं, आपलं सगळं अस्तित्व बदलून पाण्याचा तो द्राक्षरस या ठिकाणी झाला. प्रियांनो, त्याला कळालं मला आज्ञा देणारा हा देव आहे. आज पण आपण आपलं रूपांतर केलं पाहिजे. त्याची हीच इच्छा आहे की आपलं पण रूपांतर झालं पाहिजे. आपण पण या जगात जीवन जगत असताना आपलं पण जे जुनं जीवन आहे त्याला सोडून चांगल्या जीवनामध्ये आपण पण रूपांतर आपलं केलं पाहिजे. हीच येशूची इच्छा आहे आणि येशूची इच्छा त्या पाण्यानं ओळखली. प्रियांनो, ज्यावेळेस येशू ख्रिस्त कामावरती होता त्यावेळेस त्याला ताण आल्याचं त्याने आम दिला. आम पण पाण्यानेच बनलेला असतो, फक्त त्याचं बेचव असतो, तो कडू असतो. का कडू असतो ना विचार असतो. आणि तो आंब काय केलं त्याने त्याच्या तोंडाला दिला. प्रियांनो, जरी तो कडू असला ना तरी त्या आंबानं पण आपलं रूपांतर गोडमध्ये केलं असा. ज्या ठिकाणी न बदलता या ठिकाणी पाण्याने द्राक्षरस झाला, त्या आंबाने सुद्धा आपलं कडूपणाचं रूपांतर केलं असावं. म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस तो आंब घेतला ना त्यावेळेस येशू म्हटला पूर्ण झालंय. कदाचित त्या आंबाने त्याची तहान भागवली असणार, कदाचित त्या आंबाने त्याचं तहान भागवले असणार. म्हणून येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो पूर्ण झालंय. त्याची इच्छा हीच आहे, आपण आपल्या जीवनात काही पण करायचं असेल, काही असेल, त्यावेळेस आपण त्याची इच्छा आहे की आपलं रूपांतर झालं पाहिजे, आपलं पण रूपांतर चांगल्यामध्ये झालं पाहिजे. आपण जर पुढे पाहिलं, मी आता वाचणार नाही, योहान शुभवर्तमान 4 अध्याय वचन 6 ते 14 या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला कळतं, हा देखील दृष्टांत मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेस येशू थकला, दमला, त्यावेळेस
जरा बसला असताना त्या ठिकाणी पाणी भरायला एक 100 स्त्री आली होती, बरोबर. पाणी भरायला विहिरीवर 100 स्त्री आली होती आणि त्यावेळेस येशू थकल्यामुळे मागल्यामुळे त्याने त्या 100 स्त्रीला म्हटलं, मला पाणी दे. परंतु ते स्त्रीने त्याला काय म्हटलं, तुम्ही यहुदी असता 100 स्त्री कशी बोलता किंवा कशी पाणी मागता. या स्त्रीने त्याची जात ओळखली पण येशूला ओळखलं नाही. परंतु येशू ख्रिस्ताला जात पात धर्म सगळं मिटवायचं होतं आणि त्याच्या नजरे सगळी मानवजात एकच होती, म्हणून तो त्या स्त्रीला पाणी मागत होता. यहुदी लोक होते ना, ते 100 लोकांशी संबंध ठेवत नव्हते, पण ते त्याला उच्च प्रतीचे मानत होते. स्वतःला ते मोठे प्रतिष्ठेचे मानाचे यहुदी लोक आणि त्या 100 लोकांना हलक्या खालच्या प्रतीचे खालच्या जातीचे मानत होते. परंतु येशू ख्रिस्ताला हे सगळं मिटवायचं होतं, म्हणून येशू ख्रिस्त या ठिकाणी त्या बाईला म्हटला की मला प्यायला पाणी दे. परंतु त्या बाईने त्या ठिकाणी त्याला ओळखलं नाही. उलट येशू ख्रिस्त तिला म्हणतो, तू जर माझ्याकडे मागितला, जो मागणार आहे ना त्याच्याकडे जर तू मागितलं असतं ना तर त्याने तुला जीवने पाणी दिलं असतं. येशू म्हणतो त्याने तुला जीवने पाणी दिलं असतं. परत तिला कळलं नाही. परत ती म्हणते, तुम्ही मला पाणी कसं देणार, तुमच्याकडे काढायला पावडा नाही, काहीच नाही, तुम्ही मला कसं पाणी देणार. तो स्त्रीने ओळखलं. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने प्रियाने तिची पाप तिला दाखवलं, येशू ख्रिस्ताने तिने जे कृत्य केलं होतं ते तिला सांगितलं ना, त्यावेळेस तिने तिला ओळखलं. त्यावेळेस त्याला कळलं, अरे हाच तारणारा आहे, हाच येशू ख्रिस्त आहे, हाच जगाचा उद्धार करता आहे, हाच मसीहा आहे. त्यावेळेस ओळखलं. प्रियानो, आपण पण गाणे गातो, स्तुती करतो, आराधना करतो, परंतु आपले पाप आपल्या अंतःकरणात तसेच असतात वर्षानुवर्ष. ज्यावेळेस ते आपण ओळखू त्यावेळेस कदाचित आपल्याला जीवनी पाणी मिळणार नाही. त्यावेळेसच आपण ईश्वराला ओळखणार, ज्यावेळेस आपण आपलं पाप काढू. ज्यावेळेस या स्त्रीला कळलं की हा मला माझे पाप सांगणारा हा कोणी साधारण व्यक्ती नाही आहे, हा तिने म्हटलं माझ्याजवळ मागत असतं तर मी तुला जीवनी पाणी दिलं असतं, आणि जो कोणी हा जीवनी पाणी पितो त्याला कधीच तहान लागणार नाही, त्याच्या जीवनामध्ये ते उकळत्या पाण्याचा झरा असतो. येशू ख्रिस्ताचं जीवनी पाणी आहे. येशू ख्रिस्ताचा या ठिकाणी उद्देश हाच होता. त्या स्त्रीला तो पाणी मागत होता, याचं कारण त्याला तहान लागली नव्हती, तर त्या स्त्रीची तहान भागवण्याची ती तहान होती. त्याला पाण्याची तहान नव्हती, तर त्या स्त्रीची तहान भागवायची होती. आध्यात्मिक तहान त्याला भागवायची होती. म्हणून तो तिला म्हणतो, माझ्याजवळ मागत असेल तर मी जीवनी पाणी तुला देणार. त्याची इच्छा तीच आहे, आपण त्याचं जीवनी पाणी पिलं पाहिजे, आपले पाप कबूल केले पाहिजे, मग तो आपल्याला त्याचं जीवनी पाणी आपल्याला मिळणार. आणि ते जीवनी पाणी पिल्यावर कुणाला कधीच तहान लागणार नाही. प्रियानो, हेच समजवण्याचा प्रयत्न या स्त्रीला हात करत असताना या स्त्रीने ओळखलं नाही. ज्यावेळेस पाप सांगितलं त्यावेळेस ओळखलं, आणि त्यावेळेस त्या स्त्रीला जेव्हा कळलं ना की हा कोण आहे, त्याच्याकडे जीवनी पाणी आहे, ती स्त्री पळत गेली आणि शंभरातील सगळ्या लोकांना घेऊन आली. सगळा म्हटली, ते आले त्यावेळेस येशूने आपलं कार्य केलं, त्यांना देखील जीवनी पाणी दिलं. आज आपण पण प्रियानो असं करतो का? केलं पाहिजे. आपण पण अनेक लोकांना आणलं पाहिजे. अनेक लोक तहान निजलेले आहेत येशू ख्रिस्ताचे, ते जीवनी जलाचे अनेक लोक तहान निजले. त्या लोकांना येशू ख्रिस्ताकडे जसं या 100 स्त्रीनं त्या लोकांना घेऊन आली आणि येशूने त्याची तहान भागवली. या ठिकाणी वचन सांगतं, ते लोक काय म्हणाले पुढे माहिती का? तुझ्या सांगण्यावर नाही तर आम्ही स्वतः पाहिलं आहे की हा जीवनी पाणी देणार आहे, म्हणून आम्ही विश्वास ठेवतो. लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे. आणि कधी ठेवतील? ज्यावेळेस आपण त्यांना आणू, आणि ज्यावेळेस एकदा आणा तुम्ही, पुढची जिम्मेदारी येशूची, कारण तो जीवनी पाणी दिल्याशिवाय राहणार नाही. जर पुढे वाचत गेलो बायबलमध्ये असे अनेक उदाहरण आहेत. ज्यावेळेस पाण्यावर येशू चालला ना प्रियानो, त्यावेळेस मोठं समुद्रामध्ये वादळ सुटलं होतं, समुद्र खवळलेला, वारा सुटला, अंधार पडला होता. मच्छीमारून शिष्य जात असताना त्यांना दिसलं कोणीतरी समोर चालत येत आहे. आता मनुष्य तर पाण्यावरून चालू शकत नाही, ह्यांना माहित होतं कोण चालू, तर माणूस तर पाण्यावर चालणार नाही. हा कोण आहे? हा कोण आहे चालणारा? ह्यांना वाटलं की भूतभीत आहे का काय? प्रियांनो, येशूला ओळखलं नाही.
परंतु तो ज्या पाण्यावर चालत होता ना, त्या पाण्याने त्याला ओळखलं. ज्या वादळ वारे त्यावेळी सुटले होते त्यांनी त्याला ओळखलं, त्या आमदारांनी त्याला ओळखलं. अरे जो आमच्यावर चालत आहे ना, ज्या पाण्यावर चालत त्या पाण्याने ओळखलं. हा चालणारा मानव रूपात जरी असला तरी तो आमचा निर्माण करता आहे, तो आमचा देव आहे. म्हणून त्या पाण्याने त्यांना बुडवलं नाही, त्याने त्याची आज्ञा पाळली किंवा ते त्याला बुडवू शकले नाही, कारण ते त्याचा निर्माण करते. हे ओळखलं त्या पाण्याने, परंतु लोकांनी त्याला, त्या शिष्याने त्याला ओळखलं नाही. त्याला ओळखणं गरजेचं आहे. पुढे जर आपण अजून वाचत गेलो तर पुढे कळत येईल. त्यावेळेस येशू मच्छीमध्ये झोपला असताना मोठं वादळ सुटलं, मोठं वारं सुटलं. त्यावेळेस काय झालं? त्यावेळेस शिष्य आले धावत, गुरुजी गुरुजी उठा, आपण बुडत आहोत, आपण मरत आहोत. तर येशू उठला आणि म्हटलं त्या वादळाला शांत हो. त्या समुद्राला धमकावलं, वारा पडला, समुद्र शांत झाला. या ठिकाणी त्या वादळ वाऱ्याने ओळखलं की आम्हाला आज्ञा देणारा हा देव आहे. मानव रूपात जरी असला तो आमचा निर्माण करताय. त्या समुद्रानं ओळखलं, त्या वादळ वाऱ्याने ओळखलं, परंतु त्याच्या सोबत असणाऱ्या शिष्यांनी त्याला ओळखलं नाही. त्याला ओळखलं नाही प्रियानो. उलट ते त्याला करत होते, हा देणारा हा कोण? हा समुद्राला पण आज्ञा देतो म्हणे. प्रियानो, जो येशू पाण्यावर बसला, त्याला त्या पाण्याची तहान लागली असेल का? लागली असेल. मानव रूपात होता म्हणून लागला, परंतु खरी तहान लागली. येशूला त्याने ओळखावं, या गोष्टीची सगळ्यात मोठी तहान येशूला लागलेली आहे. त्याच्याकरता जीवनी जग तुम्ही प्यावं, ही सगळ्यात मोठी तहान त्याला लागलेली आहे प्रियानो या ठिकाणी. होय प्रियानो, जर आपण पुढे पाहिलं, शब्दात ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला क्रूसनामावरती मारण्यात आलं, त्यावेळेस शब्दाचा दिवस होता. त्यावेळेस त्यांनी त्यावेळेस प्रथा होती युद्धामध्ये की त्या चोरांची पाय तोडली. काय तोडायची? पाय तोडायचे. मग त्यावेळेस ते गेले पाय तोडायला, दोन्ही चोरांची पाय तोडली त्यांनी. आणि येशू मेलाय हे कळलं, त्याचे पाय तोडले नाही. का? कारण की येशू ह्याच्या अगोदर मेला. हे लोक अगोदरच मेली होती बरं का, परंतु येशू ह्याच्या अगोदर मेला. सॉरी, हे मेली नव्हती. हे येशू ह्याच्या अगोदर कसा काय मेला? हे दोघं जिवंत होते. त्या दोघांची येशू ह्याच्या अगोदर कसा काय मेला हे चेक करायला त्यांनी भाला घेतला आणि त्यांनी काय केलं, त्याच्या खुशीमध्ये भोसकला. त्या खुशीमध्ये भोसकल्या त्या खुशीतून रक्त आणि पाणी बाहेर आलं. हे साधारण पाणी नव्हतं. का सोडलं येशू ख्रिस्ताने खुशीमधलं पाणी? हे जीवनी जल होतं, जे येशू ख्रिस्ताने त्या पृथ्वीवरती सांडलं. का सांडलं? कारण जे तहानलेले आहेत, जे अजून येशूला ओळखत नाही, ज्याला खरी येशूच्या त्या जीवनी जलाची गरज आहे ना, अशा लोकांपर्यंत ते पाणी पोचावं म्हणून त्याने आपल्या कुशीतून सुद्धा पाणी सोडलं. आणि ते पाणी यासाठी सोडलं, जे त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत, जे त्याला ओळखतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यांना ती जबाबदारी दिली आहे. ते पाणी त्यांनी न ओळखणारे लोक आहेत, जी तहानलेले लोक आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी येशूने तुमच्या आणि माझ्यावर दिलेली आहे. ते जीवनी जग त्याने आपल्या कुशीतून पण सोडलं हो. कारण की अनेक लोक तहानलेले आहेत, येशू ख्रिस्ताला माहीत असतात. म्हणून तो म्हणत होता, व्यास करू की मला तहान लागली. येशूला तहान लागायचे प्रमुख 3 कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे तो शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून त्याने म्हटलं मला तहान लागली आहे. दुसरं कारण तो मानव रूपामध्ये होता, थकला भागला, याच्यामुळे तो म्हटला मला तहान लागली आहे. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जे तहानलेले आहेत, जे अजून येशूच्या जलापासून दूर आहेत, त्यांची तहान भागवावी म्हणून येशू ख्रिस्ताला तहान लागली. त्याचा उद्देश त्या शंभर स्त्रीला पाणी देण्याचा नव्हता, कारण तिला शंभर स्त्रीला पाणी पाजायचा उद्देश होता. त्या स्त्रीला तिने म्हटलं पाणी दे, पाणी पाज असं नाही म्हटलं, या ठिकाणी म्हटलं पाणी दे. त्याचा अर्थ होता त्या स्त्रीला पाणी पाजायचं होतं, स्वतः पाणी प्यायचं नव्हता. म्हणून त्या स्त्रीला तो म्हटला माझ्याजवळ मागितलं असतं तर मी तुला जीवनी पाणी दिलं असतं. आज आपण विचार करणं गरजेचं आहे. ते जीवनी पाणी आपण प्राशन केले का? स्वतः प्राशन केलं, मग ते आपण जीवनी पाणी येशू ख्रिस्ताने खुशीतून सोडलं. ते पाणी आपण लोकांना वाटत आहे का? ते लोकांना आपण देत आहे का? ही आपली जिम्मेदारी आहे, हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणून येशू मला तहान लागली. देवाकडून तुम्हाला आशीर्वाद.